नेत्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. कृत्रिम तलावात गणेश मूर्ती विसर्जन करण्यासंदर्भात ठाणे महापालिकेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत ठाणेकरांनी पर्यावरणपूरक विसर्जन केले. त्यापाठोपाठ गणेश मूर्ती विसर्जनस्थळी घनकचरा व्यवस्थापन विभागाने राबवलेल्या निर्माल्य संकलन उपक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. यंदा मोठ्या प्रमाणात निर्माल्य संकलन झाले असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा दुपटीने वाढ झाली. या निर्माल्यापासून सेंद्रिय खत तयार केले जाणार आहे. त्याचबरोबर 2 टनाहून अधिक प्लास्टिक जमा झाले. तलावांची शहर ही ओळख टिकवण्यासाठी ठाणे महापालिकेकडून दरवर्षी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती विसर्जन संकल्पना राबवण्यात येते. यासाठी कृत्रिम तलाव, फिरते विसर्जन पथक, हौद, स्वीकृती केंद्र अशी व्यवस्था पालिकेकडून करण्यात आली होती. त्यात ठाणेकरांकडून दरवर्षी चांगला प्रतिसाद मिळताना दिसून येतोय. यंदाही हे चित्र ठाणे शहरात दिसून आले. पर्यावरणभिमुख गणेशोत्सवाची परंपरा यशस्वीपणे राबवणाऱ्या ठाणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून विसर्जन स्थळावर निर्माल्य संकलन करण्यात येत असते. त्यासाठी इथे पथके नेमण्यात येतात. यंदा पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने राबवलेल्या निर्माल्य संकलन उपक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. ठाणे महापालिकेच्या या उपक्रमामुळे जलस्रोतांमध्ये टाकले जाणारे निर्माल्य थेट खत निर्मितीसाठी वापरले जाणार आहे. या उपक्रमामुळे जल प्रदूषण टाळण्यास मदत होत असून शाश्वत सेंद्रिय खत उत्पादनालाही चालना मिळत आहे. कोलशेत, कौसा आणि ऋतू पार्क येथील बायो कंपोस्टिंग प्रकल्पामध्ये हे संकलित निर्माल्य प्रक्रिया करून सेंद्रिय खतात रूपांतरित करण्यात येणार आहे. अनंत चतुर्दशी निमित्त राज्यभरात 10 दिवसांच्या गणपतीचे विसर्जन पार पडले. मुंबई, ठाणेसह या विसर्जनाला पावसाची हजेरी पाहायला मिळाली. ठाणे शहरात शनिवारी सकाळपासून संततधार पाऊस होता, तरी अधूनमधून पावसाचा जोर वाढत होता. असे असतानाही गणेश भक्तांचा उत्साह कुठे कमी झाला नाही. सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणपती विसर्जनच्या देखील वाजत गाजत मिरवणुका निघाल्या होत्या. गणपतीचे विसर्जन निर्विघ्न पार पाडण्यासाठी ठाणे शहरातील प्रत्येक ठिकाणी पोलीस प्रशासन, महानगरपालिका, आपत्ती व्यवस्थापन आणि इतर यंत्रणा सज्ज होत्या. ठाणे शहरातील घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे शनिवारी गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी ढोल ताशा, डीजे, लेझिम अशा विविध प्रकारच्या मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले होते. काही मंडळांनी पारंपरिक वाद्यासह तसे विशेष संकल्पना घेऊन मिरवणूक काढल्याचे दिसून आले. यामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवनचरित्र उलगडून सांगणाऱ्या मिरवणुकीचा देखील समावेश होता. तर लोकमान्यनगर परिसरातील बाजारपेठेत सामाजिक संदेश देणारे फलक लावण्यात आले होते. गणपती मिरवणुकीत असलेल्या प्रत्येकाचे लक्ष या फलकाकडे पडत होते. गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या जयघोषात गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला भक्तिभावपूर्ण वातावरणात निरोप दिलाय. ठाण्यातील कोपरी, कळवा आणि माजिवडा येथे पुढील महिन्याभरात पाळीव आणि लहान प्राण्यांसाठी स्मशानभूमी कार्यान्वित करण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेत. त्याचबरोबर महापालिका क्षेत्रातील पाळीव व छोट्या प्राण्यांसाठी फिरता दवाखाना आणि रुग्णवाहिकाही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पाळीव प्राण्यांची स्मशानभूमी आणि रुग्णवाहिकेची उपलब्धता याचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या जालन्यात बैठक झाली. त्या बैठकीस अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर शमा शिरोडकर उपस्थित होत्या. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाळीव प्राण्यांसाठी स्मशानभूमी उभारण्याचे निर्देश महापालिकांना दिले होते. त्यानुसार ठाण्यातील कोपरी, कळवा आणि माजिवडा येथे पुढील महिन्याभरात पाळीव आणि लहान प्राण्यांसाठीच्या स्मशानभूमी कार्यान्वित करण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेत. त्याचबरोबर महापालिका क्षेत्रातील पाळीव व छोट्या प्राण्यांसाठी फिरता दवाखाना आणि रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कोपरी, कळवा, मनीषानगर, माजिवडा येथे मृत पाळीव प्राण्यांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने दहन करण्यासाठी स्वतंत्र स्मशानभूमी उभारण्याचे काम सुरू आहे. यातील दाहिन्या CNGवर आधारित आहेत. या दाहिन्यांची चाचणी केल्यावर त्या कार्यान्वित होणार आहेत. या सर्व स्मशानभूमीचे बांधकाम यंत्रणांची कामे तात्काळ पूर्ण करून तिन्ही स्मशानभूमी महिन्याभरात कार्यान्वित करण्यात याव्या अशा सूचना सौरभ राव यांनी दिलेत. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही.
पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. धर्माच्या नावावर निवडून येतात, परंतु आम्ही हिंदू आहोत असे म्हणून हिंदूंच्या सर्व सणांचा भट्ट्याबोळ करून टाकल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार डॉक्टर जिचंद आवड यांनी केला आहे. आमच्या काळातही कायदे होते तरी लोकांना सण आनंदाने साजरे करण्याची मुभा दिली जात होती असेही ते म्हणाले. ठाणे महापालिकेच्या गणेश विसर्जन व्यवस्थेवर बोलताना आवड म्हणाले की लोखंडी टाक्यांमध्ये मूर्ती विसर्जन करून श्रद्धेशी खेळ केला जातोय. खाड्या, सांडपाणी आणि अनधिकृत बांधकामांमुळे प्रदूषित झाल्यात, परंतु त्यावर आवाज उठवला जात नाही. पण आता विसर्जनाच्या नावावर नागरिकांच्या भावनांचा अपमान केला जातोय. सिवरेज वर्षानुवर्ष त्या खाडीत सोडतात, त्याबद्दल बोला. तुमच्यामुळे खाडीचे 12 वाजले, त्याबद्दल बोला. अनधिकृत बांधकामांमुळे खाडीचा नाला झाला, त्यावर बोला. सत्ताधाऱ्यांनी नालाच जे वाटोळे केले त्यावर बोला. ठाण्याची मोठी खाडी नाला झाली, त्याला जबाबदार सरकार आहे अशी संतप्त टीका आवडांनी केले. ठाणे क्रेडाई MCHIने दरवर्षीप्रमाणे रासरंग कार्यक्रम आयोजित केलाय. मात्र ठाण्याच्या वेशीवर मॉडेला चिकनाका येथे होणारा रासरंग यावेळी शहराच्या मध्यवर्ती असलेल्या वर्तकनगर येथील रेमंडच्या पटांगणावर रंगणार आहे. लाडक्या गणरायाला निरोप दिल्यानंतर वेध लागतात ते नवरात्र उत्सवाचे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उत्सव भव्य दिव्य स्वरूपात पार पाडण्याचे आयोजन करण्यात येत आहे. या उत्सवाला नवी उभारी देण्यासाठी रासरंग ठाणे 2025 पुन्हा एकदा ठाण्यात घुमणार आहे. क्रेडाई MCHI ठाण्याचे अध्यक्ष सचिन मिराणे यांच्या नेतृत्वाखाली 6 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता रेमंड ट्रेड शो हॉल येथे भूमिपूजन करण्यात आले. संगीत, नृत्य आणि भक्तींचा संगम रासरंगामध्ये पाहायला मिळणार आहे. 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान रोज संध्याकाळी 7 वाजता आरती, बॉलिवूड व टेलिव्हिजन सेलिब्रिटींची खास उपस्थिती राहणार आहे. सेलिब्रिटी गायक श्रीराम अय्यर, मेहुल गंगर, अंबर देसाई, कविता राम, तेजदानी, गडवी, शीतल बारोट यांची रंगतदार मैफिल आणि अँकर हेमल सेजपाल यांचे खास सूत्रसंचालन यामुळे रासरंगाची रंगत आणखीन वाढणार आहे. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.